सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। विधिमंडळाच्या कामकाजाला आजपासून सुरुवात आहे। पुन्हा ही सुरुवात होते तब्बल 3 दिवसांच्या या विश्रांतीनंतर विधिमंडळाचं कामकाज आजपासून सुरू होणार आहे। नागपूर आणि बदलापूरचा मुद्दा सभागृहात गाजण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। लातूरमध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेची झालेली दुरावस्था यावर देखील लक्षवेधी मांडली जाईल अशी आता बातमी समोर येतेय। त्याहून महत्त्वाचं म्हणजे लोकशाही मराठीनं जे 2 मुद्दे उपस्थित केलेले होते, गोहत्या संदर्भातला मुद्दा, मालवणीत गोमांस विक्री सर्रास सुरू आहे या संदर्भात लोकशाही मराठीनं स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं। आणि दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नवी मुंबईतल्या पोलीस प्रशासनासंदर्भात सातत्यानं लोकशाही मराठी मुद्दा लावून धरतंय। हे दोनही मुद्दे आज सभागृहात उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी बागेश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। बागेश्री, तब्बल 3 दिवसांच्या ब्रेक नंतर आज सभागृह पुन्हा सुरू होत आहे। नक्कीच लाघवी, 3 दिवसांच्या ब्रेक नंतर आज सभागृह पुन्हा सुरू होत आहे। होळीचा सण होता, सगळेच आमदार जे आहेत ते आपापल्या गावी गेलेले होते, विधानसभा क्षेत्रामध्ये गेलेले होते। आज ते पुन्हा परततील, त्यामुळे आज देखील कितपत हजेरी असेल सकाळी ते बघणं महत्त्वाचं आहे, कारण दुपारनंतर हे आमदार 100% सभागृहात असतील अशी आशा सध्या व्यक्त होते। मात्र या दरम्यान जे विषय आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे असणार आहेत, तो म्हणजे एक शाळेचा विषय आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची जी अवस्था आहे ती अत्यंत दयनीय आहे। 90% जिल्हा परिषदेच्या शाळा अशाच पद्धतीच्या आहेत। लातूरमध्ये देखील भिंती पडलेल्या आहेत, मुलांना खेळायला जागा नाही, शौचालय खराब आहेत, अशा स्थितीत आहेत आणि अशीच परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये असल्याची माहिती आहे। तर ह्या सगळ्यावर आज एक लक्षवेधी मांडली जाणार आहे। दुसरा जो मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा असणार आहे, जो AI संदर्भातला असणार आहे की AI तंत्रज्ञान वापरून कशा पद्धतीने शेती सुधारता येईल या संदर्भातला हा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा जो आहे तो बेदाण्यांचा मुद्दा आहे। आता सध्या आपण बघतोय की इराण युद्ध, इराण आणि इस्रायल अमेरिकेचं युद्ध सुरू आहे। यामध्ये इराक आणि इराणवरनं आपल्याला माल येत असतो, बेदाणे किंवा हे जे काही काजू बदाम आहेत हे येत असतात। मात्र आता सध्या अशी परिस्थिती झाली आहे की द्राक्ष जी आहेत तीच मुळात कमी आली आहेत नैसर्गिक संकटामुळे, आणि त्यामुळे नाशिकमधनं अत्यंत मोठ्या प्रमाणात बेदाणे तयार होत असतात। मात्र ते बेदाणे अधिक भावाने विकले जात आहेत, जे की तिकडनं येणारा भाव आपल्याला कमी आहे, मात्र आपल्या शेतकऱ्यांकडनं भाव अधिक घेतला जातो। अशा पद्धतीची जी मागणी आहे ती महत्त्वाची असणार आहे। इराणचं जे युद्ध आहे त्यावर देखील आज काही सभागृहात होत आहे का, कारण आपले भारतीय नागरिक, आपले राज्यातले बरेच नागरिक तिथे अडकले होते। सगळ्या मुद्द्यांवर सभागृहात उहापोह होण्याची शक्यता आहे। पुढची सुद्धा बागेश्री महत्त्वाची बातमी आहे ज्यावर मला तुमच्याकडून अपडेट घ्यायचं आहे। राज्यसभेकरता महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार या संदर्भात चर्चा आहे। राज्यसभेच्या 37 जागांकरता निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। 10 राज्यांमधील 37 जागांकरता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। उमेदवारी दाखल करण्यास 5 मार्चपर्यंत मुदत आहे। आजचा अर्थातच या सगळ्या संदर्भात आपण जर म्हटलं तर घडामोडीच्या दृष्टीनं तसा शेवटचाच दिवस म्हणायला हवा, कारण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करावा लागेल। भाजपनं 9 राज्यांमधील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।